दिवस आहे आनंदाचा. हो, आजचा दिवस आहे मराठी भाषेच्या गौरवाचा, मराठी भाषेच्या अस्मितेचा. सुप्रभात. मी कुमारी रायना कोळी आजच्या या मराठी गौरव दिनाच्या निमित्ताने आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते. माननीय मुख्याध्यापिका, माननीय पर्यवेक्षिका, माननीय शिक्षक वर्ग आणि माझ्या रसिक बालमित्र मैत्रिणींनो, मी आपणा सर्वांचे स्वागत करते आणि आजच्या या मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण परमेश्वराच्या आशीर्वादाने करतो. म्हणूनच आजही आपण गणेशाचे स्मरण करूया, त्याला वंदन करूया. त्यासाठी इयत्ता 8वीची सलोनी चौहान आपणासमोर गजवंदना नृत्याद्वारे सादर करणार आहे. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्फाय गन्धमत्ताय गोजयप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि खूपच छान सलोनी, तुझे खूप खूप कौतुक. आपणा साऱ्यांना या जगात वावरताना बुद्धी, चैतन्य, विश्वासाची गरज असते. हेच मागणे ईश्वराकडे जिशा मुलगुण आपल्या गाण्याद्वारे मागणार आहे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. जे सत्य सुंदर सर्वदा, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. हरवले या भाळज्यांचे होतयांचा सोबती, सापडे ना वाट ज्यांना होतयांचा सारथी. साधना करती तुझी ते,
कीर्ती गौरीजीशा, तुझे खूप खूप कौतुक. मित्रांनो, आज मराठी भाषा गौरव दिवस. आपण महाराष्ट्रात राहतो. मराठी ही आपली राजभाषा आहे. अशा या माय मराठीची महत्त्व आपल्या समोर PPT द्वारे सादर करणार आहे वैष्णवी चौगुले. मराठी भाषेच्या वापराबाबत जागरूकता निर्माण करण्याकरिता. मराठी भाषेचा इतिहास व उदयकाल. मराठी भाषा कमीत कमी 1000 वर्षांपासून अस्तित्वात आहे. इसवी सनाच्या 8व्या शतकापासून मराठीच्या उदयास प्रारंभ झाला. सातवाहन साम्राज्याने मराठी भाषेचा प्रशासनात सर्वप्रथम वापर केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली. रामचंद्रराय यादवांच्या काळात मराठीला न्याय भाषेचा दर्जा मिळाला. मराठी भाषेची थोरवी सांगणारी कवने. संत ज्ञानेश्वर म्हणतात, माझा मराठीचे बोळ कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. फादर स्टीफन म्हणतात, जैसी हरणा माझी रत्नखिळा, रत्ना माझी हिरा निळा, तैसी भाषा माझी चोखळा, भाषा मराठी. जैसी पुष्पान माझी पुष्प मोगरी, की परिमळान माझी कस्तुरी, तैसी भाषान माझी साजिरी, मराठिया. कवी वी.म. कुलकर्णी म्हणतात, माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट, माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवित. कवी ना. के. बेहेरे म्हणतात, भाषा अमुची छान मराठी, भाषा अमुची छान, भाषा भिन्न देश देशच्या सर्वांची परी खान मराठी. सर्वात पुढे सुरेश भट असं म्हणतात, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. वैष्णवी, खूप सुंदर तऱ्हेने PPT सादर केलीस. तुझे खूप खूप कौतुक. महाराष्ट्राची अस्मिता मराठी फार लवचिक आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या अनेक लोकांच्या भाषा तिने आपल्यात सामावून घेतल्या आणि ती समृद्ध होत गेली. माय मराठी आमची ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी आमची, महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची. हा आमचा आहे गाणा, ही आमची आहे बोली, अस्मानी झळके भव्य पताका, भगव्या हजरी पटक्याची महाराष्ट्र. खूप छान सिया, तुझे खूप खूप कौतुक. मुलांनो, तुम्हाला अभिमान वाटतो की नाही मराठी भाषेचा? आजचा दिवस आपण वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करतो. त्यांची प्रसिद्ध कविता सादर करणार आहे इयत्ता 10वीची मानसी पडवळ. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. माहेरवाशीन पोरी सारखी चार भिंतीत नाचली, माहेरवाशीन पोरी सारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल विझली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे, कारभारणीला घेऊन संगे, सर आता लढतो आहे, कडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे. खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला. खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून
नुसतं लढ म्हणा, नुसतं लढ म्हणा. धन्यवाद. खूप सुंदर. महाराष्ट्रात अनेक मराठी लेखकांनी आपल्या लेखणीने मराठी साहित्याला विकसित केले. अशा अनेक लेखकांना आपण आदर देणे, त्यांचा सन्मान करणे महत्त्वाचे आहे. अशाच काही प्रसिद्ध मराठी साहित्यकांची ओळख करून देणार आहे इयत्ता 10वीचा विद्यार्थी वेदांत सानप. मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी श्री विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 ला पुणे या गावात झाला. कुसुमाग्रज यांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञान भाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. कुसुमाग्रज हे आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्वाचे लेखक होते. यांच्या स्मरणार्थ नाशिक येथे कुसुमाग्रज प्रतिष्ठान नावाची संस्था उभारण्यात आली आहे. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे उर्फ पु ल देशपांडे उर्फ भाई हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार, दिग्दर्शक व संगीत दिग्दर्शक होते. त्यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1919 मध्ये मुंबईमध्ये झाला. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असे म्हटले जाते. पु ल देशपांडे यांचे मराठी लिखाणावर विलक्षण प्रभुत्व होते. वसंत पुरुषोत्तम काळे हे वपू काळे नावाने प्रसिद्ध मराठी भाषेचे लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार होते. यांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी झाला. वपू यांचे मराठी लिखाण सामान्य माणसाच्या जीवनाला भेटणारे व समृद्ध करणारे होते. त्यामुळे आजही तमाम रसिक वपूवर जीवापाड प्रेम करतात. आचार्य अत्रे उर्फ केशव कुमार हे मराठीतील नावाजलेले कवी, लेखक, नाटककार होते. यांचा जन्म 13 ऑगस्ट 1898 ला सासवड येथे झाला. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेतेही होते. आचार्य अत्र्यांच्या घणाघाती भाषणामुळे संयुक्त महाराष्ट्र मिळाला असे मानले जाते. अशाच प्रकारे मराठी भाषेत असे अनेक कवी, लेखक येऊन गेले आहेत ज्यांनी मराठी भाषा समृद्ध केली. धन्यवाद. फारच छान वेदांत, तुझे खूप खूप कौतुक. आपली मराठी भाषा ही अमृता समान आहे आणि आपल्याला मराठी भाषा बोलण्याचे भाग्य लाभले आहे. खरोखरच आपण धन्य झालो आहोत. हीच भावना इयत्ता 9वीची त्रिवेणी वर्मा तिच्या गोड आवाजात गायन करून व्यक्त करणार आहे. लाभले आभास भाग्य बोलतो मराठी. लाभले आभास भाग्य बोलतो मराठी. जाहरो खरीच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंत जात एक जाणतो मराठी. बडाच गात माय मानतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी. जाणतो मराठी, मानतो मराठी. आमच्या मनामनात दंगते मराठी. आमच्या रगारगात रंगते मराठी. आमच्या मनामनात दंगते मराठी. आमच्या रगारगात रंगते मराठी. आमच्या उराउरात स्पंदते मराठी. आमच्या नसानसात नाचते मराठी. लाभले आभास भाग्य बोलतो मराठी. खूपच गोड. त्रिवेणी, तुझे खूप खूप कौतुक. 1960 साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली व मुंबई या नवीन राज्याची राजधानी बनली. मुंबई ही भारताची आर्थिक,
व मनोरंजनाची राजधानी आहे. मुंबईची स्थापना करणारे मूळ कोळी लोकांची जमात येथे वास्तव करत होती आणि आजही करत आहेत. कोळी नृत्य जगभरच प्रसिद्ध आहे. आज आपण अशाच एका सुंदर कोळी नृत्याचा आनंद घेणार आहोत. इयत्ता 5वीच्या 2 विद्यार्थिनी इशिका तावडे आणि शनया कानाडे कोळी नृत्य सादर करणार आहेत. सागरी फिरतीची दौलत न्यारी पारू मासली हाय तू सोन्यावानी बेभान फिरमाच्या लाटेवरी संगे येशील का तू मंगलेदारी फिरू इश्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी फिरू इश्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी फिरू इश्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी फिरू इश्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी. माझ्या नजरेनं होतो हल्ला मचोर मी हाय नखवाची पोर नाही झाल्यान गवाचू नाही प्रेमान फसाचू माझे रूपान हय्यो जोर. माझ्या नजरेनं होतो हल्ला मचोर मी हाय नखवाची पोर नाही झाल्यान गवाचू नाही प्रेमान फसाचू माझे रूपान हय्यो जोर. नको नांदी लागू माझा विचार करू नाही चुलायची आपली ही डोर. नको लाईन मारू ऐसा लफर करू तुला पटायची नाही ही पोर. माझा रुबाब हाय अनमोल मी कोली वाऱ्याची पोर. माझा रुबाब हाय अनमोल मी हाय नखवाची पोर. माझा रुबाब हाय अनमोल मी कोली राजाची पोर. अप्रतिम इशिका आणि शणया, तुमचे खूप खूप कौतुक. महाराष्ट्रात हळदीच्या रंगतदार समारंभात हळदीची गाणी आणि वाजंत्री यांसह मस्ती आणि धमाल असते. अशाच एका हळदीच्या गाण्यावर नृत्य करणार आहे इयत्ता 9वीची राशी बुरीवार. गुलाबाची कली बघा हल्ली न माखली आली लाली गोऱ्या काली उतू उतू चालली नटून थटून लाजते जणू चांदणी नटून थटून लाजते जणू चांदणी. गुलाबाची कली बघा हल्दी न माखली आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली. कुणा संगे कुठे कशी कधी कधी कळेना कुणा संगे कुठे कशी कधी कधी कळेना. कुण हळूवार गाठ रेशमाची बांधतो कुण हलकेच तार काळजाची छेडतो. कधी 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 देतो कुणी नजरेचा इशारा. कुणी हरपून देह भान त्यात गुंततो कुणी हरपून देह भान त्यात गुंततो. गुलाबाची कली बघा हल्दी न माखली आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली. खूपच छान राशी, तुझे खूप खूप कौतुक. लावणी हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध कला प्रकार आहे. लावणी म्हणजेच गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. मराठी लोकनाट्याचा विकास होण्यासाठी लावणीचे मोठे योगदान आहे. अशीच लावणी आपणासमोर सादर करणार आहे इयत्ता 5वीची श्रद्धा शेवाळे. पदरी
श्रद्धा, तुझे खूप खूप कौतुक. गेल्या वर्षीपासून आपण कोरोनाशी लढा देत आहोत. अशीच कोरोना परिस्थितीची वर्णन करणारी अनामिक कवीची कविता सादर करणार आहे इयत्ता 9वीची साक्षी जोशी. हे काही बरे नाही झाले. कोरोना आला पाहुणा म्हणून वाटले होते जाईल महिनाभर राहून. कोरोना आला पाहुणा म्हणून वाटले होते जाईल महिनाभर राहून. पण अंदाज सगळा चुकातच गेला, मुक्काम त्याचा वाढतच गेला. पण अंदाज सगळा चुकातच गेला, मुक्काम त्याचा वाढतच गेला. हे काही बरे नाही झाले. बाजारपेठ बंद झाली, वाहतूक बंद झाली. बाजारपेठ बंद झाली, वाहतूक बंद झाली. इथपर्यंत तरी ठीक होते रे, पण शाळाही थंड झाली. इथपर्यंत तरी ठीक होते रे, पण शाळाही थंड झाली. हे काही बरे नाही झाले. घरी बसून कामं केली, कुठेतरी वेतन कापले, कुठेतरी भत्ता कापले. घरी बसून कामं केली, कुठेतरी वेतन कापले, कुठेतरी भत्ता कापले. इथपर्यंत तरी ठीक होते रे, पण कुठेतरी कामातूनच काढले. इथपर्यंत तरी ठीक होते रे, पण कुठेतरी कामातूनच काढून टाकले. हे काही बरे नाही झाले. तोंडावर मास्क आले, हातावर सॅनिटायझर आले. तोंडावर मास्क आले, हातावर सॅनिटायझर आले. एकमेकात अंतर वाढतच गेले. इथपर्यंत तरी ठीक होते रे, पण शेवटचे 4 खांदेकरीही परके झाले. इथपर्यंत तरी ठीक होते रे, पण शेवटचे 4 खांदेकरीही परके झाले. हे काय बरे नाही झाले. हे काय बरे नाही झाले. थँक्यू. खूपच छान साक्षी, तुझे खूप खूप कौतुक. कोरोना काळ कितीही अडचणींचा असला तरीही माणसाने माणुसकी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. अशाच माणुसकीचे वर्णन करणारी पीपीटी आपल्यासमोर सादर करणार आहेत आपल्या शाळेचे आदरणीय शिक्षक महेंद्र सर. सगळं काही सुरळीत चालू असताना जगभरात आली कोविडची साथ. आपल्याकडे मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू झालं. लोकांना घरातून बाहेर पडण्यास पाबंदी होती. काही क्षेत्रात मात्र घरातूनच काम करण्यास वाव होता. पण रोज मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या लोकांचं काय? त्यातील बरीच लोक ही बेघरही होती. कामधंदे बंद पडल्याने आता खाणार काय आणि राहणार कुठे हा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर होता. दुसरीकडे सर्वांनाच स्वतःच्या जीवाची काळजी सुद्धा वाटत होती. पण त्यातही माणुसकीचा जरा जिवंत असलेली काही माणसं ही मदतीचा हात देण्यास पुढे आली. काहींनी अन्नाचं वाटप केलं, तर काहींनी इतर काही जीवनावश्यक वस्तूंचं. कुणी राहण्याच्या जागेचा प्रश्न सोडवला. बऱ्याच सामाजिक संस्थांनी देखील पुढाकार घेऊन लोकांची मदत केली. सामाजिक भान असलेल्या बऱ्याच कलाकारांनी व खेळाडूंनी सुद्धा आपले योगदान दिले. मित्र हो, आपत्ती कितीही मोठी असली तरी एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या ब्रीदवाक्यानेच आपण पुढे जायला हवं. यापूर्वीही महापूर, भूकंप, वादळे अशा अनेक संकटांचा सामना आपण मिळून केला आहे. कारण या सगळ्यात एक गोष्ट आपण कायमच जपली आहे, ती म्हणजे माणुसकी. खूपच सुंदर सर, धन्यवाद. माणसाला जेव्हा दुःख होतं, अडचणींना सामोरं जावं लागतं, तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहतात आणि हेच अश्रू माणसाची ताकद बनतात. इयत्ता 10वीची मानसी पडवळ कुसुमाग्रज यांची कविता सादर करणार आहे. अश्रू. एकदा एका डोळ्यामधल्या अश्रूने दुसऱ्याला विचारले, का रे आपण असे? ना रंग ना रूप, नेहमीच मात्र चिडीत चूप. आनंद झाला तरी डोळ्यातून बाहेर, आनंद झाला तरी डोळ्यातून बाहेर. दुःखाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर, दुःखाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर. कुणीच कसे थांबवत नाही आपल्याला, कुणीच कसे थांबवत नाही आपल्याला. किनाराही साधा नाही या पापण्यांना, किनाराही साधा नाही या पापण्यांना. दुसऱ्यालाही जरा मग प्रश्न पडला, खूप विचार करून मग तो बोलला. रंगरूप नसला तरीही चिडीत चूप असलो जरीही, रंगरूप नसला तरीही चिडीत चूप असलो जरीही.
आधार ठेवतो भावनांचा, आदर राखतो वचनांचा. आधार ठेवतो भावनांचा, आदर राखतो वचनांचा. खूप छान मानसी, तुझे खूप खूप कौतुक. माणसाला कितीही संकटे आली तरीही खचून न जाता पुढे पाऊल टाकणे गरजेचे असते. त्याने कशालाही न घाबरता संकटाशी 2 हात करणे गरजेचे असते. हीच भावना आपल्यासमोर श्लोक मिंदे त्याच्या नृत्याद्वारे सादर करणार आहे. खूप मस्त श्लोक, तुझे खूप खूप कौतुक. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. कोरोना काळात अनेक लोक देवदूत बनून आपल्याला सहाय्य करत होते. या कोरोना लढवय्यांना आपण या कार्यक्रमाद्वारे सलाम देऊया. नमस्कार, मी सर्वेश सर. मी ह्या दूरचित्रवाणीतून सर्व करोना योद्ध्यांचे आभार मानत आहे. सर्वप्रथम धन्यवाद या करोना योद्ध्यांचे, ज्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःला या करोना विरोधाच्या लढाईत सामील केले. आपणा सर्वांचे खूप खूप आभार. सर्व चिकित्सक, वैद्य, परिचारक, परिचारिका, कक्ष कामगार, रुग्णालय सफाई कर्मचारी आणि सर्व रुग्णालय कर्मचाऱ्यांना धन्यवाद, जे कित्येक दिवस आपल्या घरी न जाता रुग्णांची अहोरात्र सेवा करत होते. एक धन्यवाद या सफाई कर्मचाऱ्यांना सुद्धा, जे तसे तर रोजच आपला परिसर स्वच्छ ठेवतात, पण ह्या करोना काळात आणि अजूनही चोखपणे आपली कामगिरी बजावत आहेत. गुन्ह्याविरोधाच्या लढाईत तर हे नेहमीच सामील असतात. या सर्वांनी स्वतः जीव धोक्यात घालून रस्त्यावर गर्दी करणाऱ्या लोकांना लांब केले आणि यामुळे कोरोनावर काही प्रमाणात आळा घालण्यात यश आले. म्हणून पोलीस बांधवांचे सुद्धा धन्यवाद. कोणाला आपल्या घरी जावेसे वाटत नाही, पण घरी जाण्याचे काहीच मार्ग नसताना घरी जायचे तरी कसे? तर यावेळी भारतीय परिवहन सेवा मदतीस आली. भारतीय रेल, एसटी बस सेवा, BEST हे सर्वसामान्यांसाठी धावून आले. तसेच रिक्षा चालक, टॅक्सी चालक यांनी सुद्धा आपला हात पुढे केला. धन्यवाद सर्व शास्त्रज्ञांना, ज्यांनी कोरोना विषाणू विरोधात लस बनवली आणि अजूनही चांगली लस बनवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतायत. धन्यवाद त्या सर्व शिक्षकांना, ज्यांनी तंत्रस्नेही बनून शाळेपासून दूर असलेल्या आपल्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचा चंग बांधला. धन्यवाद आदरणीय भारत सरकारला, जे अहोरात्र प्रयत्न करत होते आणि करत आहेत की कशा चांगल्या सुखसुविधा जनतेस देता येतील. सरकारने कधीही धान्यांचा, औषधांचा आणि मूलभूत सुखसुविधांचा तुटवडा भासू दिला नाही. कोरोनामुळे आपलं बरंचसं नुकसान झालं, पण कोरोनामुळे माणुसकी जपणे, काटकसर करणे, स्वच्छता राखणे, नियमांचे पालन करणे, एकजुटीने राहणे, हव्यासाची गरज नसणे हे देखील आपण शिकलो.